सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. तुम्ही बघताय की काय हाल झाले. त्या दोन मुली आता ICU मध्ये आहेत, क्रिटिकल आहेत. काय ते आई वडील, त्या वडील आणि त्या कुटुंब कुठल्या दुःखातून जात आहे. म्हणजे अशक्य आहे खरं ते. म्हणजे सहन करणं, खरंच देवच त्यांना ताकद देव बाबा. या या अडचणीच्या काळात सहन करणं अशक्य आहे. कुटुंबियांची काय मागणी आहे, कुटुंबियांची काय चर्चा नाही सविस्तर एक बघा. एक तर आम्ही मागण्यांसाठी नाही आलो, आम्ही माणुसकीच्या नात्याने इथं आलो. त्यांच्या घरातली, त्यांची बायको, मुलगी, सोन ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला, तिची हत्या झाली आहे, त्याच्यासाठी आम्ही, त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. त्या मुलांना काही मदत आमच्याकडून होईल का माणुसकीच्या नात्याने, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की ह्या कुटुंबावर जो घात झालेला आहे, त्या मुलीची हत्या झाली आहे, ही ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये, ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि जो काही CCTV वगैरे ज्या काही गोष्टी आहेत या पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळल्या पाहिजेत की काय नक्की त्या दिवशी झालं, काय पद्धतीने झालं. आणि एक SOP या सगळ्या हॉस्पिटल्सला महाराष्ट्र सरकारने दिली पाहिजे. कारण काही दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज महिलांवर ही वेळ येते. हे धक्कादायक आहे. रुपाली चाकणकरांनी जो अहवाल वाचून दाखवला, तर त्यांचं असं म्हणणं आहे की अजून 2 समित्या ज्या आहेत, म्हणजे मृत्यू जी संस्था आहे धर्मादाय, यांचा रिपोर्ट आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल. एवढा वेळ का घेतला याची मला माहिती नाही. तर तो प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. मी माणुसकीच्या नात्यानेच एवढं म्हणते की केस ही झालीच पाहिजे आणि तातडीने जी काही शिक्षा नियम कायद्याप्रमाणे असेल ती ह्या सगळ्या जे डॉक्टर असतील ते स्वतः आणि त्यांच्या आजूबाजूनी ज्या कोणी लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या हत्येसाठी जबाबदार आहेत त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. ही माणुसकीच्या नात्याने आम्ही मागणी करतोय. पण एक टाइम बॉन्ड पाहिजे, कारण 3-3 अर्थातच टाइम बाउंडच पाहिजे. अर्थातच जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड.